तुम्ही का आलात इथे? मला बोलायचंय तुमच्याशी. बोलणं झालं असं समजा आणि निघायचं. मंजिरी, मी तुला आत्ताच बोललो नव्हतं का की काही माणसं खोलीमध्ये असली की सगळ्यांचे चेहरे कसे प्रसन्न होतात. पण या जगामध्ये काही माणसं अशी आहेत की ती खोलीमध्ये असली की ती खोली स्मशानात वाटायला लागते. आताही तसंच थोडंसं झालं असं वाटतं. मला माफी मागायची आहे तुमची. माफी माझी? माफी क्षमा हे शब्द आहेत का तुमच्या शब्दकोशामध्ये? बाबा प्लीज तुम्ही बोलू दे, त्यांना बोलू दे. कारण शेवटी चूक माझी आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या बिझनेसमध्ये आमची फसवणूक झाली. मला असं वाटत होतं की त्या सगळ्या मागे तुमचा हात आहे. म्हणून मी चिडलो. मी त्या दिवशी इथे आलो आणि मी जे काही बोललो ते मी बोललो. पण आज मला असं कळलंय की ही माझी चूक होती, हा माझा गैरसमज होता. तुमचा त्या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयही संबंध नाही आणि म्हणून मला तुमची माफी मागायची. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आता तुमचं बोलणं झालं असेल ना तर खरंच निघायचं. आणि मुळात त्या दिवशी तुम्ही जे काही बोललात ना त्याला मी कवडी इतकीही किंमत देत नाही. त्यामुळे माफीचा वगैरे प्रश्न येतच नाहीये. निघा निघा, तुम्ही निघा. जायच्या आधी मला एकदा शुभ्राला भेटायचंय. ती बेडरूम मध्ये आहे. बाबा बाबा तुम्ही निदान त्यांचं म्हणणं तरी. ओ शुभ्रा, उगी उगी उगी. हा कुणावर चिडली आहेस एवढी? मावशीबाईंबरोबर उगी उगी उगी. आपण मावशीबाईंना चांगला धपाटा करू. हा उगी 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 माझ्या लेकर. मी शुभ्राचं. ठाव आहे मला तुम्ही कोण आहेस ते. काय झालं रे? ए सोना, हे बघ कोण आला. बाबा आला. बाबा आला. ओ ओ माझी सोना. ओ ओ बाबा आला, बाबा आला, बाबा आला. वेळाचे थांबा बघू. बाबा आला. अहो मावशी, तुम्ही असे इशारे काय करताय तिला? मी काय पळवून घेऊन नाही जाणार आहे शुभ्राला. एकदा तेही केलं होतं पण फायदा काहीच नाही झाला. उलट आमच्याच हातात बेड्या पडल्या. हो, बाबाला पोलीस पकडून घेऊन गेले. बाबा वेल्याचल का वागला मग. पण आम्ही शहाणे आहोत की नाही? शहाणे आहोत आम्ही. काका, एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या देखण्याने जरा जास्तच वेळ घेतला माझा फोन. मंजिरी, अरे मंजिरी शुभ्राच्या खोलीमध्ये गेली जरा. हा, कोणीतरी आलं होतं ना, मी डोरबेल ऐकल्यासारखं. हो हो, हे आमचा ड्रायव्हर आला होता, आपला वॉचमन आला होता. हो, आपण असं करूया ना, माझ्या स्टडीत बसूया. मंजिरीला तिथेच बोलवतो कॉफी घेऊन. जी. झोपले. मावशी, तुम्ही सांभाळता नाही ना? होय. कुठूनच्या तुम्ही? म्या सातारची. अच्छा, म्हणजे तुमची सगळी फॅमिली तिथेच असते? मावशी,
गैरसमज करून घेऊ नका. मी उलट तपासणी नाही घेते तुमची. मंजिरी प्लीज, तू गैरसमज नाही. करून घेऊ नको. इट्स ओके. हे काळीज आहे माझं, श्वास आहे माझा. तिला जपा. म्हणजे तुम्ही आजीच्या मायेनं समद करशाल खात्री आहे मला, पण शेवटी बापाचा जीव आहे हो. तो गलबलतोच ना, म्हणून. मी पगार घेऊन काम करत असली ना तरी मंजिरी मला लेकीसारखीच आहे. आणि शुभ्रा नातच आहे माझी. मंजिरी तुमच्या लेकीसारखी आहे म्हणजे मी तुमचा. जाऊ द्या हो, आहेत तीच नातीनी बनत, अजून नवीन कुठं जोडायची. तुमचं आणि माझं नातं एकच, मायेचं. जी माझा जीव की परान आहे तिच्यावर तुम्ही माया करता. लय मोठं नातं आहे हे. येतो. हा काय करतास हे? अहो, ज्या माऊलीच्या कुशीत माझी लेक निसती त्या माऊलीचे पाय धरले. काय बिघडलं? येतो. अहो, कानावरून वाऱ्याची गार झुळूक गेल्यासारखं झालं. किती तरी दिवसांनी तू अशी हाक मारलीस मला. बाबा मगाशी जे काही बोलले तुम्ही. तेच बोलणार होते. मी गृहीतच धरून चाललो होतो, त्यामुळे नो सरप्राइजेस. बाय द वे, गेले कुठे ते? नाही, मला वाटलं होतं की परत जाताना पुन्हा एखादी चकमक होईलच आमची. ते त्यांच्या रूम मध्ये असते. पाहुणे आलेत ना, त्यांच्या बरोबर. कोण पाहुणे? त्यांच्या मित्राचा. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. मला कधी अक्कल येणार देवालाच ठाऊक. जे प्रश्न विचारण्याचा हक्कच मला नाही ते प्रश्न मी विचारतो. आय एम व्हेरी सॉरी. आणि पाहुणे जर आले असतील घरी तर मला ताबडतोब गेलं पाहिजे. कारण काय, मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घराचं स्मशान होणार. स्मशानात उगीच तुमच्या पाहुण्यांना हुडहुडी भरायला नको, नाही का? कधी कधी अगदी बायकांसारखे टोमणे मारता तुम्ही. अगं, इतक्या बायकांबरोबर राहतो मी. हॅलो, आय मीन म्हणजे आपल्या घरातल्या बायका, म्हणजे आई, आजी, चारू आत्या, नेत्रा, मंजुषाताई. तुला वाटतंय तसं नाही बरं का? नीट जा. हो. आणि हो, बिझनेसमध्ये कुठलंही टेन्शन असेल तर होईल ते दूर. गौरांग भाऊजींकडून कळत असतं मला सगळं. तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना सुद्धा करते. अरे, मग झालंच माझं काम. आता तर सगळं संकट दूर होणारच. कारण तुझी प्रार्थना देव ऐकणार नाही असं तर होणार नाही. मला माहित नव्हतं माझा इतका
इतका मोठा वशिला लागलाय देवाकडे. एक गोष्ट आज पुन्हा एकदा सिद्ध झाली. काय? मी अजूनही तुझ्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. का आलीस इकडे? मी पाहिलं तुला खिडकीतनं. बोलायचं होतं तुझ्याशी. आपल्यात काय ठरलं होतं ना गा? तुमच्या दोघांचं नातं तुमच्यासाठी पवित्र असेल, पण जगाच्या दृष्टीने त्यात संशयाला जागा आहे. आणि जगाला असं शिंगाळ्यावर टांगून जगता येत नाही आपल्याला. आपण राहतो त्या जगात. सत्यजित हट्टी आहे. एखादी गोष्ट करू नको असं त्याला सांगितलं की दुराग्रहाने तो तीच गोष्ट करत राहतो. मग तू जर म्हणतेस तेवढीच तू खरंच समजूतदार असशील, तर तुला हे कळायला हवं की तुझ्यासारख्या देखण्या आणि एकट्या बाईनं सत्यजित पासून लांब राहायची गरज आहे. तुझ्या आईचं म्हणणंच बरोबर आहे सत्यजित. त्यामुळे इथून आपण आपल्या नात्याला कायमचं गाय म्हटलेलंच बरं. कारण काय आहे, आपल्याला आपल्या नात्याला नाव देता येत नाही. मग लोक आपल्या नात्याला नावं ठेवतात आणि त्याचा काही फरक पडत नाही. असं बरोबर किती दाखवत असले तुम्ही, तरी मला त्रास होतोय त्याचा. त्यामुळे नकोच ते. उद्या मी मिळेल ती ट्रेन पकडेल, ती ज्या शहरात नेईल त्या शहरात जाईल आणि नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करेन. पण तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे कुठला पेच नको. तुझं जर बोलून झालं असेल तर हे कार्ड घे. हा तुझ्या नवीन घराचा पत्ता आहे. मी सगळी व्यवस्था केलेली आहे. उद्यापासून तू इथे राहणार आहेस. आता मी काय म्हटलं ते ऐकलं नाहीस का तू? नाही, अशा गोष्टी ऐकू नाही येत मला. सत्यजित, अनघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नात्याला नाव आहे मैत्री. आणि ज्यांना ते कळत नाही त्यांना आपल्या नात्याबद्दल काय वाटतं याची पर्वा मी करत नाही. मला हे माहिती आहे की तुझ्यामुळे माझ्यात आणि मंजिरीमधला गुंता आणखीन वाढतो, पण इथून पुढे आपण तो वाढणार नाही याची काळजी घेऊ शकतो. तुझ्यावरचं संकट टळत नाही तोपर्यंत तू इथेच राहा. आणि कोणालाही कळण्याची काहीच गरज नाही. मी सुद्धा सगळ्यांना हेच सांगेन की मला माहित नाही तू कुठे आहेस. पण मग मी निघूनच गेले तर? थांबव मग, गाडी चालती हो. कसं आहे अनघा, जर आपल्या मनात पाप नसेल ना तर आपण कुठल्याही गोष्टीला घाबरू नये.
मागच्या जन्मात माझा कोण होतास देव जाणे. जेव्हा आपण दोघंही देवाकडे पोहोचू तेव्हा देवाला हा प्रश्न विचारू. आता सध्या पुढ्यात जे वाढलंय ते कसं निस्तरायचं ते बघ. तू इथे यायला नको होतं सनका. आपलं ठरलं होतं की तू आणि 4 दिवसात फोन केला नाहीयेस तू. मला तुला फोन करण्याची परवानगी नाहीये. मी गेल्या 4 दिवसात खूप वेगळ्या टेन्शन्स मध्ये होतो ना. माहितीये मला, म्हणूनच भेटायला आली तुला. काय माहितीये तुला? तुझी आणि विहंगची जी फसवणूक झाली ना त्याबद्दल बातमी आली होती एका पेपरात. मला अंदाज आला की तू प्रॉब्लेम मध्ये असणार. येणं भाग होता. सत्यजित नेमका काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा पैशाची गरज असेल तर सांग, आहेत माझ्याकडे. अनघा, तू मदतीचा हात पुढे केलास हेच खूप झालं. पैशाची सगळी सोय मी केली. आता काहीही टेन्शन नाही. ही मदत नाहीये, मैत्री आहे मूर्खा. सॉरी. तू ठीक आहेस ना? फर्स्ट क्लास आहे. दात दाखवायला काय झालं तुला आता? नाही, मी हा विचार करत होतो की आत्ता या क्षणी जर मंजिरी इकडे आली तर काय होईल. ती उद्या कोर्ट उघडण्याची सुद्धा वाट बघणार नाही. इथेच तलाक तलाक तलाक. इम्पॉसिबल आहेस तू. तू या गोष्टीवर ना मस्करी कशी काय करू शकतोस? जेव्हा एखाद्या माणसाची अवस्था माझ्या इतकी केविलवाणी होते तेव्हा तो फक्त मस्करी करू शकतो. तेवढंच उरतो त्याच्या हातात. एनिवे, तू आत्ताच्या आत्ता इथनं निघ आणि पुन्हा असे स्टंट्स करायचे नाहीत, कळलं? आउट. काळजी घे. हॅलो. कशी आहेस मावशी? ठीक आहे मी. तू कसा काय फोन केलास? अगं अगदी सहज. त्या दिवशी घरी येऊन गेलो, त्यानंतर आपलं काही बोलणंच नाही झालं. म्हटलं फोन करून विचारावं सगळे कसे आहेत. हा मावशी, तू दिलेलं गिफ्ट खूप आवडलं बरं का सुहासला. बर. काय झालं तुला? नाही, काहीच नाही. कुठे काय? मावशी, मी चुकीच्या वेळी फोन केलाय का? नाही म्हणजे तू कामात बिझी असलीस तर मी नंतर फोन करते. नाही ग, नाही, तसं काही नाहीये. तू बोल ना. मावशी, हे बघ, मला माहितीये आता माझा तुझ्यावर किंवा घरातल्या इतरांवर आधीसारखा अधिकार राहिलेला नाहीये. पण अधिकार नसला म्हणून काय झालं? प्रेम तर कमी होत नाही ना. इतके वर्ष तुझ्या बरोबर राहून फक्त तुझ्या आवाजावरनं मला कळू लागलंय की तू कधी रागवतेस, कधी खुश असतेस, कधी अस्वस्थ असतेस. हे बघ, तुला जर का सांगायचं नसेल ना तर हरकत नाही, कारण आता माझा खरंच तेवढा हक्क राहिलेला नाहीये. प्रिया, खरंच तसं काही नाहीये. आणि तुला न सांगायला काय झालं बाई, तू घरचीच आहेस ना. माझ्या बाबतीत म्हणशील तर हो, मी आहे थोडीशी अस्वस्थ. सत्याच्या बिझनेसमध्ये सध्या अडचणी सुरू आहेत. एका मोठ्या व्यवहारामध्ये खोट आली आहे. त्यांना खर्च झालाय थोडस. हो का? बापरे, मग आता? नाही, पण तुला माहिती आहे बिझनेस मध्ये हे सगळे चढउतार होतच असतात प्रिया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं सत्या समर्थ आहे ना ग सगळं सावरायला. हो ना, पण मावशी, तुला कसलीही मदत लागली ना, म्हणजे अगदी कसलीही, तर फक्त एक फोन करायचा तुला. तू बोललीस तेच पुष्कळ आहे माझ्यासाठी.
खरं सांगायचं तर तुझ्या माझ्याच्याने काही होण्यासारखं नाहीच आहे. आपण फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो सगळं सुरळीत होऊ दे म्हणून. आणि तसंही मावशी, मी काय करू शकणार आहे म्हणा. जिला स्वतःच सावरता येत नाही तिने दुसऱ्याला मदत करण्याची भाषाच करू नये. म्हणजे नाही म्हणजे काही नाही. प्रिया, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? सुहासरावांचं सगळं ठीक चाललंय ना? हो मावशी, त्याचं सगळं अगदी उत्तम चाललंय. मी माझ्याबद्दल बोलत होते. पण जाऊ दे. मी फोन ठेवते. उगीच सकाळी सकाळी तुला रडगाणं कशाला ऐकू ना. प्रिया, तू मावशी, मी फोन ठेवते. पण तुला मदत लागली तर नक्की सांग हा. बाय.